The next types of integration, that is आपण special types of integration बघतोय. त्याचा next type आहे integration of the type 1 upon ax square plus bx plus c. 1 upon quadratic equations. ठीक आहे. जर 1 upon quadratic equation असेल ax square plus bx plus c dx, then how to find out the integrations. ठीक आहे. सो या टाइपचा जर क्वेश्चन असेल तर आपण इंटिग्रेशन्स याचं कसं फाइंड आउट करणार. ठीक आहे. आपण त्याचा फर्स्ट टाइप बघितला होता स्पेशल टाइप्स इंटिग्रेशन a sin x plus b cos x upon c sin x plus d cos x. ठीक आहे. त्याचे काही स्टेप्स ठरलेले असतात. ठीक आहे. सो या टाइपचे सुद्धा काही स्टेप्स ठरलेले आहेत की या टाइपचा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्सनी सॉल्व करायचं. सो दिस टाइप्स ऑफ इंटिग्रेशन, this type of integration, this types of integration solve by using following steps. By using following steps. Okay. So step first. Okay. Make the coefficient of. Make the coefficient. ठीक है. इकडे लक्ष द्या कशाचं coefficient. Make the coefficient of x square is unity. म्हणजे x स्क्वेअर चा कोएफिशिएंट आहे a, तर आपल्याला काय करायचं आहे युनिटी बनवायचं आहे, दॅट इज 1. ठीक आहे. जर इथे 1 नसेल तर तो 1 बनवायचा आहे. ठीक आहे. मला इथे 1 जर बनवायचं तर कुठल्या पद्धतीने 1 करणार या स्टेप्समध्ये जर बघितलं तर हा a इथे नको, तर मला इथे 1 करायचं तर मला इथे a काय करावं लागेल, कॉमन काढावं लागेल. ठीक आहे. सो a जर मी कॉमन काढला सो काय बनणार आहे लक्ष द्या, 1 upon a इंटिग्रेशन च्या बाहेर कॉन्स्टंट 1 upon x स्क्वेअर. आता a बाहेर गेला, b मधून a कॉमन निघतो का, नाही. जिथे एखादी व्हॅल्यू कॉमन नसेल निघत तिथे ती व्हॅल्यू काय होते dy, म्हणजे प्लस b upon ax प्लस c upon इसको कॉमन लेने के नीचे काय होईल dy dx. चेक करा ना, a जर आत मध्ये मल्टीप्लाय केला तर ax स्क्वेअर प्लस a कॅन्सल bx a कॅन्सल, that is quadratic equations. So what is your first step? Make the coefficient of x square is unity. x square चा coefficient जर unity नसेल, 1 जर नसेल तर त्याला 1 करायचे आणि x square चा coefficient 1 करण्यासाठी काय करायचे, जो काही तो coefficient आहे तो तिथनं कॉमन काढायचा आणि या b मधून a कॉमन निघू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे जिथे व्हॅल्यू कॉमन निघत नाही तिथे ती व्हॅल्यू काय असते dy, म्हणून तर a काय झाला dy. c मधून a कॉमन नाही निघत म्हणून a काय झाला dy. ठीक. ही झाली तुमची फर्स्ट स्टेप. देन व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? Step second, add and subtract. Add and subtract square of half of x coefficient. Add and subtract करायचे तुम्हाला, म्हणजे ऍडजस्टमेंट करायची. तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ती प्लस पाहिजे तुम्ही प्लस करणार, तेवढीच काय करणार मायनस करणार. मायनस पाहिजे तर तेवढीच मायनस असेल तर तुम्ही तेवढीच काय करणार प्लस करणार. ऍड अँड सबट्रॅक्ट स्क्वेअर ऑफ हाफ ऑफ x कोएफिशिएंट. जो काही x आहे ते x चे कोएफिशिएंट्स हाफ. ठीक आहे. काय करायचंय हाफ. ठीक आहे. म्हणजेच काय लक्षात द्या 1/2 हाफ म्हणजे b upon a याचं काय करायचं स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे याला म्हणू शकतो आपण दॅट इज b upon twice a whole bracket square. याला काय करायचं ऍड करायचं आणि सबट्रॅक्ट करायचं. तेवढीच व्हॅल्यू प्लस करायची आणि तेवढीच व्हॅल्यू काय करायची मायनस करायची. म्हणजे काय करायचं जर स्टेप्स आपण बघितली तर 1 upon a इंटिग्रेशन 1 upon x square plus b upon ax. इथं पहिली स्टेप आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय केलं, तुम्ही जो काही x चा कोएफिशिएंट होता त्याचा स्क्वेअर म्हणजे हाफ ऑफ स्क्वेअर, तो जो काही कोएफिशिएंट आहे त्याची हाफ व्हॅल्यू घ्यायची म्हणजे 1/2 हाफ करायचं त्याला आणि त्याचा स्क्वेअर तुम्हाला काय करायचं प्लस करायचं आणि मायनस करायचं. प्लस हाफ ऑफ कोएफिशिएंट किती आलं b upon twice a whole bracket square. ठीक आहे. माइनस b upon twice a whole bracket square plus c upon a.
प्लस सी अपॉन ए डीएक्स. ठीक आहे, या पद्धतीने कळलं. मग ही स्टेप लिहू. आता या स्टेपला लिहू शकता तुम्ही होल ब्रॅकेट्स. ठीक आहे, that is your a, that is your b. So a square plus twice ab plus b square, so that is a plus b bracket square. So 1 upon a integration 1 upon a plus b, इची व्हॅल्यू b upon twice whole bracket square minus b square upon twice a plus c upon a. हे सगळ्या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत. ठीक आहे, हे सगळ्या कशा आहेत, कॉन्स्टंट व्हॅल्यू. ठीक आहे, मग याला तुम्ही कन्सिडर करणार कॅपिटल x आणि याला कन्सिडर करणार सॉल्व करून कॅपिटल a. मग जर आपण बघितलं तर 1 upon इंटिग्रेशन 1 upon that bracket is x, so x square and that bracket is a square. ठीक आहे, आता ही कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये येणार नाही एक्झॅक्टली. जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व करतो तिकडे b आणि a च्या जागेवर एक्झॅक्टली व्हॅल्यू असणार तेव्हा आपण त्याला कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, सो याला होल ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहायचा म्हणजे a स्क्वेअर. आणि आपण काल बघितलं, मी तुम्हाला सांगितलं की 7th फॉर्म्युला दॅट इज सम स्पेशल टाइप्स ऑफ इंटिग्रेशन्स. ठीक आहे, दॅट इज इंटिग्रेशन 1 upon x square minus a square. आणि x square minus a square चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 1 upon y of x minus a upon x plus a plus c. ठीक आहे, त्यानंतर जो काय फॉर्म्युला आहे x minus a तयार झाला, x plus a पण होत आहे. देन स्टेप 3, apply suitable formula. Apply suitable formula. Apply suitable formula and evaluate the integration. आता 1 upon what इक्वेशन विदाउट इथे रूट नाही जे आधीच म्हणजे रूटचे फॉर्म्युले येणार नाही. विदाउट रूट वर 3 फॉर्म्युले दिले तुमचे. ठीक आहे, ते फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करायचे. कुठले फॉर्म्युले याच्यामध्ये अप्लाय करायचे? इंटिग्रेशन 1 upon x square plus a square dx. ठीक आहे, रिवाइज करू आपण एकदा. काय इंटिग्रेशन 1 upon x square plus a square चा फॉर्म्युला 1 upon a tan inverse x upon a plus the next formula integration 1 upon x square minus a square dx चा 1 upon twice a. फॉर्म्युले लर्न करा, त्याच्याशिवाय तुम्हाला हे सॉल्व करता येणार नाही. कारण शेवटच्या स्टेप्स मध्ये तुम्हाला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे जे आपण आधीच्या लेक्चर्स मध्ये स्पेशल टाइप्स ऑफ इंटिग्रेशन बघितले. त्याचा यूज या टाइप्स मध्ये येणार आहे की थर्ड स्टेप असणार आहे. ठीक आहे, पहिल्या 2 स्टेप झाल्यानंतर थर्ड स्टेप येणार आहे तुमचा फॉर्म्युला. ठीक आहे, आणि तिसरा फॉर्म्युला 1 upon a square minus x square dx is equal to 1 upon twice a plus x upon a minus x plus. ठीक, त्या तिन्ही पैकी जो फॉर्म्युला आहे यूज होईल तो फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे आणि देन यू गेट द इंटिग्रेशन. क्लियर आहे का? पुन्हा रिवाइज करतोय. इंटिग्रेशन ऑफ द टाइप 1 upon quadratic equations 1 upon ax square plus bx square plus c असेल तर या टाइपचा क्वेश्चन जर तुम्हाला सॉल्व करायचा आहे तर या 3 स्टेप्स मध्ये तो क्वेश्चन सॉल्व होतो. त्यातली फर्स्ट स्टेप आहे मेक द कोएफिशिएंट ऑफ x square इज युनिटी. जर x square चा कोएफिशिएंट 1 नसेल तर तो 1 करायचा. आता त्याला 1 करायचं तर तिथे जी व्हॅल्यू असेल तेवढी व्हॅल्यू कॉमन काढायची आणि बाकीच्या उरलेल्या व्हॅल्यू मधून जर ती कॉमन निघत नसेल तर तेवढीच व्हॅल्यू तिथे काय होत असते, डिवाइड होत असते. ठीक आहे, ही कॉमन काढण्याचा रूल आपल्याला माहिती आहे. दॅट इज द फर्स्ट स्टेप. देन सेकंड स्टेप आहे जो काही x चा कोएफिशिएंट आहे x स्क्वेअर चा नाही x चा b अपॉन. ठीक आहे, त्याला हाफ करायचे. ऍड अँड सबट्रॅक्ट स्क्वेअर ऑफ हाफ ऑफ x कोएफिशिएंट्स. ठीक आहे, हाफ करून त्याचा स्क्वेअर प्लस करायची व्हॅल्यू तेवढीच आणि तेवढीच काय करायची मायनस. देन पहिल्या 3 टर्म्स मध्ये x a square plus twice a plus b square हा फॉर्म्युला यूज होईल. तुम्ही त्याला लिहिणार x square and remaining constant you can write as a square. मग आपल्याकडे फॉर्म्युले 1 upon x square plus a square x square minus a square आणि a square minus x square. Then apply the suitable formula and you will get the integrations. ठीक आहे, क्लियर आहे सगळ्यांना? कुठल्या 3 स्टेप्स मध्ये सॉल्व होईल टाइपचे क्वेश्चन्स. ठीक आहे, एकदा हे लिहून घ्या, पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन. मग आपण एक्झाम्पल बघू.
ठीक आहे, याचे एक्झाम्पल आपण बघू. सेम टाइप्स 1 अपॉन कॉट इक्वेशन 1 अपॉन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या टाइपचे क्वेश्चन असेल तर कुठल्या स्टेप्स मध्ये सॉल्व्ह करायचे हे आपण बघितलं. ठीक आहे, आता एक्झॅक्टली क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचे, कॅल्क्युलेशनचा पार्ट आपण त्या स्टेप्स मध्ये करू नाही शकलो. एक्झॅक्टली जेव्हा क्वेश्चन्स बघू त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स कुठल्या पद्धतीने करायचे. ठीक आहे, सो आपण एक एक्झाम्पल बघू. इंटिग्रेशन 1 अपॉन ट्वाइस x स्क्वेअर प्लस 4x प्लस 20. सेम क्वेश्चन आहे, सेम टाइप्स आहे, फक्त abc च्या जागेवर कॉन्स्टंट व्हॅल्यूज असणार आहे. ठीक आहे, सो दिलेला क्वेश्चन फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर द इंटिग्रेशन 1 अपॉन ट्वाइस x स्क्वेअर प्लस 4x प्लस 20 dx. ठीक आहे, then what is the first steps? Make the coefficient of x square unity. या x square चा कोएफिशिएंट इथे आपल्याला युनिटी बनवायचं आहे, 1 बनवायचं. जो इथे 1 आहे का नाही, मग इथे 2 आहे. सो मला इथे 2 कॉमन काढावं लागेल, म्हणजे इथे 2 इथला कॅन्सल, म्हणजे 2 कॉमन निघाला की इथे काय होते 1. ठीक आहे, सो व्हाट इज युअर फर्स्ट स्टेप? मेक द कोएफिशिएंट ऑफ x square is unity. ठीक आहे, आता हे 2 कॉन्स्टंट आहे, याला इंटिग्रेशनच्या बाहेर ठेवू शकतो. 1 अपॉन 2 डिनोमिनेटर मध्ये 1 अपॉन x स्क्वेअर 2 बाहेर गेलो प्लस या 4 मधून 2 कॉमन काढता येते. जर कॉमन निघत नसेल तर तेवढी व्हॅल्यू डिवाइड होते, पण 4 मधून कॉमन काढता येते, म्हणजे 2 4/2 दॅट इज 2. 2 into 2 4 म्हणजे ट्वाइस x प्लस 20 मधून 2 कॉमन काढता येते किंवा 20 डिवाइड बाय 2 म्हणजे किती 10 dx. सिंपल आहे. ठीक आहे, काय केले आपण इथं कॉमन निघतंय, नसेल निघत कॉमन तर तेवढी व्हॅल्यू इथे काय असते डिवाइड होते. ठीक आहे, x स्क्वेअर प्लस ट्वाइस x प्लस 10 dx. then x coefficient, what is your next steps? Add and subtract square of half of x coefficient. आता इथे x चा कोएफिशिएंट किती आहे 2, त्याला काय करायचं हाफ म्हणजे 1/2. ठीक आहे, 2 2 कॅन्सल 1, त्याचा काय घ्यायचा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर किती येतो 1, किंवा त्याला 1 स्क्वेअर लिहू शकता, काही फरक नाही पडत. त्याचा स्क्वेअर काय करायचा ऍड आणि सबट्रॅक्ट. दॅट इज युअर नेक्स्ट स्टेप्स. सो I is equal to काय ना इंटिग्रेशन 1/2 into 1 upon x square plus twice x plus 1 square minus 1 square plus 10 dx. ठीक, काय केलं आपण x कोएफिशिएंट, x चा कोएफिशिएंट x स्क्वेअर चा नाही, आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय x चा कोएफिशिएंट जो काय असेल त्याला हाफ करायचा. 2 चे हाफ 1/2 into 2 2 कॅन्सल 1, त्याचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर प्लस करायचा आणि 1 चा स्क्वेअर मायनस करायचा. सो 1/2 इंटिग्रेशन 1 अपॉन. आता या पहिल्या 3 स्टेप्स मध्ये तुम्हाला इक्वेशन मिळेल काय x स्क्वेअर प्लस ट्वाइस x प्लस 1 स्क्वेअर. 100% कुठला या 3 स्टेप्स मध्ये जर आपण x स्क्वेअर प्लस ट्वाइस x प्लस ऍड आणि सबट्रॅक्ट केलं तर तिथे तुमचं a प्लस b a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर किंवा a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर चा फॉर्म्युला बनेल. मग x ला जर a म्हटलं आणि 1 ला जर b म्हटलं तर चेक करा a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. सो याला काय लिहिते a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. इसका फॉर्म्युला है a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. याला लिहिते x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर 1 प्लस 10 dx. ठीक आहे, आता एक्झॅक्टली कॅल्क्युलेशन करायचं आहे. 1/2 इंटिग्रेशन 1 अपॉन x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 प्लस 10 किती येणार प्लस 9 dx. आता हा जो काय ब्रॅकेट आहे दॅट ब्रॅकेट यू टू कन्सिडर एज x and remaining constant आहे. ठीक आहे, तर आपल्याला त्या कॉन्स्टंटचा सुद्धा स्क्वेअर पाहिजे. आपण सिंपल टाइपचे क्वेश्चन बघितले आहेत काय 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर असेल तर जो काय कॉन्स्टंट असेल त्या कॉन्स्टंटचा स्क्वेअर पाहिजे. ठीक आहे, तेव्हा आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. मग इथे काय लिहिणार मी 1/2 इंटिग्रेशन 1 अपॉन x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस या 9 ला काय लिहिते स्क्वेअर कशाचा आहे 9 3 चा, म्हणजे याला असं लिहिते 3 स्क्वेअर. मग या x प्लस 1 ला मी कन्सिडर करतो कॅपिटल X आणि या 3 ला कन्सिडर करतो इन. सो अप्लाय द सुटेबल फॉर्म्युला. आणि तिसरी स्टेप्स तुम्ही काय केले सेकंड स्टेप मध्ये ऍडजस्टमेंट करून फॉर्म्युला सारखं बनवलं. ठीक आहे, फक्त x च्या जागेवर ब्रॅकेट असणार आहे x च्या टर्म्स वाला आणि कॉन्स्टंटचा स्क्वेअर नसेल तर कसा करायचा आहे त्याला रूट द्यायचा स्क्वेअर द्यायचा आणि 9 इथे एक्झॅक्ट स्क्वेअर आहे त्याचा 3 चा म्हणून मी 9 ला काय लिहिलं 3 स्क्वेअर.
So apply the suitable formula 1 upon x square plus a square. So 1 upon 2 this is constant 1 by 2 by 1 upon x square plus a square. ठीक है, फॉर्मूला लर्न पाहिजे. ठीक आहे, काय इंटिग्रेशन 1 upon x square plus a square चा फॉर्मूला 1 upon a म्हणजे 1 upon 3 tan inverse x x च्या जागेवर टोटल ब्रॅकेट येईल मग x plus 1 upon a म्हणजे 3 plus c. ठीक आहे, आता 2 into 3 डिनॉमिनेटर मध्ये किती येणार 1 upon 6 tan inverse x plus 1 upon 3 plus. That is your final answer. ठीक आहे, या पद्धतीने हे क्वेश्चन्स आपण सॉल्व करणार. फक्त आता याच्यामध्ये हे नंबर चेंज असणार आहे ABC च्या जागी. बाकी जी काही प्रोसिजर आहे, बाकीचे जे 3 स्टेप्स आहेत ते सगळ्या सेम असणार आहेत. ठीक आहे, तुम्हाला क्लियर झालं असेल एक्झाम्पल वरून. ठीक आहे, सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन. द नेक्स्ट क्वेश्चन. ठीक, सेकंड क्वेश्चन आपण बघू. इंटिग्रेशन 1 upon x square plus 8x plus 12 dx. ठीक आहे, सेम टाइपचा क्वेश्चन, त्याच टाइपचा आहे, सेम फॉर्मॅट आहे. ठीक आहे, फक्त ABC च्या व्हॅल्यू बदलल्या. ठीक आहे, सो दिलेला क्वेश्चन सगळ्यात पहिले काय आन्सर करणार आपण I is equal to integration 1 upon x square plus 8x plus 12 dx. So what is your first step? या टाइपचा क्वेश्चन असेल तर तुमच्या स्टेप्स लगेच माहिती पाहिजे. What is your first step? Make the coefficient of x square is unity. x square चा कोएफिशिएंट 1 पाहिजे. सो ऑलरेडी 1 आहे, 1 करायची गरज आहे का नाही, म्हणजे इकडे फर्स्ट स्टेप येणार नाहीये. जर तिकडे तुम्ही कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल तिथे 3 असतं, तुम्ही तिथे 3 कॉमन काढून त्याला युनिटी बनवलं असतं, 1 बनवलं असतं. पण इथे x square चा कोएफिशिएंट ऑलरेडी 1 आहे, युनिटी आहे, सो याला 1 करायची गरज आहे का पुन्हा नाही. देन यू हैव टू डायरेक्टली यूज द सेकंड स्टेप्स. व्हाट इज द सेकंड स्टेप? मेक द कोएफिशिएंट ऑफ x म्हणजे add and subtract the square of x coefficient. x चा कोएफिशिएंट किती आहे 8. 8 चा हाफ म्हणजे 8 चा 1/2 किती येणार 4 याचा स्क्वेअर. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपल्याला म्हणजे 4 चा स्क्वेअर तुम्हाला काय करावं लागेल प्लस आणि मायनस म्हणजे 1 upon x square plus 8x plus 4 square minus 4 स्क्वेअर. काय केलं तेवढा प्लस केला स्क्वेअर आणि तेवढाच मायनस केला प्लस 12 dx. ठीक आहे, आता इकडे जर बघितलं तर x स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. याला कन्सिडर करतो a, 4 ला कन्सिडर करतो b. सो I is equal to काय ते इंटिग्रेशन 1 upon काय ना a प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. a प्लस b म्हणजे 4 होल ब्रॅकेट स्क्वेअर. हा फॉर्म्युला बनेल, चेक कर, याला एक्सपांड करते a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर म्हणजे a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 चा स्क्वेअर किती येतो 16 प्लस 12 dx. ठीक आहे, मग काय येणार कॅल्क्युलेशन करा सर्व थोडंसं. 1 upon x प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 60 प्लस 12 मायनस 4 dx. आता x ब्रॅकेट म्हणजे x स्क्वेअर, तर रिमेनिंग जे काही कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटचा सुद्धा आपल्याला काय पाहिजे फॉर्म्युला यूज करण्यासाठी स्क्वेअर. आता हा 4 कशाचा स्क्वेअर आहे 2 चा. सो 4 ला आपण स्क्वेअर मध्ये लिहिते दॅट इज 2 स्क्वेअर dx. सो फर्स्ट ब्रॅकेट x च्या टर्म्स वर दॅट विल बी x अँड कॉन्स्टंट म्हणजे तुम्ही कन्सिडर करणार a. सो अप्लाय द सुटेबल फॉर्म्युला इंटिग्रेशन 1 upon x square minus a square. काय इंटिग्रेशन 1 upon x square minus a square 1 upon twice a log x minus a upon x plus a. सो फॉर्म्युला यूज करण्याचं काय येणार 1 upon twice a, a म्हणजे किती 2 log mod of x plus म्हणजे x plus a upon x minus a. x minus a upon x plus a. हा आहे फॉर्म्युला. x च्या जागेवर ब्रॅकेट आहे x minus a upon x plus a. ठीक आहे, प्लस c. सो किती येणार 1 upon 2 into 2 4 log of. ठीक आहे, काही 4 minus 2 plus 2 and 4 plus 2 6 plus c. ठीक आहे, फॉर्म्युले चांगले लर्न करा. ठीक आहे, शेवटच्या थर्ड स्टेप्स मध्ये फक्त फॉर्म्युला यूज करायचा. मग तो फॉर्म्युला तुम्हाला एक्झॅक्टली
यूज करता आलं पाहिजे. तुम्ही जर फॉर्म्युला दुसरा यूज केला तर तुमचा आन्सर रॉंग. म्हणजे एक्झॅक्टली हे x हा कॉन्स्टंट नाही तर इथे x² - a² चा फॉर्म्युला पाहिजे 1/2 log x - a upon x plus a. आणि दुसरा फॉर्म्युला आहे 1/a² - a², that is 1/2 log a plus x upon a minus x. ठीक आहे. दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये डिफरन्स चेंज आहे. ठीक आहे. क्लियर आहे सगळ्यांना. सो या पद्धतीने आपण त्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करतो. ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन. Then next question number 3. Integration 1/4x² minus 20x plus 17 dx. ठीक है. या टाइपचा क्वेश्चन आहे. सो सरळ आपण स्टेप फॉलो करणार. व्हाट इज युअर फर्स्ट स्टेप? मेक द कोएफिशिएंट ऑफ x² इज युनिटी. इथे x² चा कोएफिशिएंट 1 बनवायचा इथे 4 आहे. सो मी इथे 4 कॉमन काढणार. ठीक आहे. सो कॉन्स्टंट आहे म्हणून इंटिग्रेशनच्या बाहेर 1/4 इंटिग्रेशन 1/4 बाहेर गेला इथे काय उरलं x² minus 20 मधून 4 कॉमन काढते म्हणजे 20/4 5x प्लस या 70 मधून 4 कॉमन काढता येते का? नाही. जिथनं कॉमन निघत नसेल तिथे तेवढीच व्हॅल्यू काय होते d/dx. that is your first step. Make the coefficient of x² is unity. मग x² चा कोएफिशिएंट युनिटी झालाय की what is your next step? half of x कोएफिशिएंट 5 म्हणजे 5 into 1/2 that is 5/2 bracket square. म्हणजे 5/2 चा स्क्वेअर प्लस करायचा आहे आणि तेवढा मायनस करायचा आहे. आणि तेव्हा नेक्स्ट स्टेप. सो I is equal to काय येणार 1/4 इंटिग्रेशन 1/x² minus 5x प्लस या 5/2 5 into 1/2 5/2 चा स्क्वेअर प्लस मायनस 5/2 चा स्क्वेअर प्लस तेवढाच 5/2 चा स्क्वेअर मायनस प्लस हे कॉन्स्टंट 17/4 तसंच dx. ठीक आहे. त्याच पद्धतीने सो 1/4 इंटिग्रेशन 1/. ठीक आहे. आता एक लक्ष द्या या तीन टर्म्सला काय लिहितो x म्हणजे a² मायनस हा b मायनस ट्वाइस ab. सो 2 to cancel 5x प्लस b². सो कशाचा फॉर्म्युला आहे a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे याला असं लिहिता येईल x मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर. याला सॉल्व केलं की तुम्हाला लिहिता येईल मायनस आता इथे स्क्वेअर करून घेणार 5 चा स्क्वेअर 25/4 प्लस 17/4 dx. ठीक आहे. कॉन्स्टंट चे एडिशन सबट्रॅक्शन करावं लागते. 1/4 इंटिग्रेशन 1/x मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे. न्यूमरेटरची काय होणार एडिशन -25 प्लस 17 किती येणार -25 प्लस 17 किती येते -8/4 dx. म्हणजे 8/4 म्हणजे 1/4 इंटिग्रेशन 1/x. ठीक आहे. मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 8/4 म्हणजे किती येणार 2 dx. ठीक आहे. 8/4 म्हणजे 2. आता हा ब्रॅकेट म्हणजे x² आणि उरलेल्या कॉन्स्टंटचा स्क्वेअर करायचा आहे आपल्याला. पण ते 2 कशाचा स्क्वेअर एक्झॅक्टली माहिती आहे का? नाही. मग 2 चा स्क्वेअर कसा करायचा लक्ष द्या. 1/4 इंटिग्रेशन 1/x मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस या 2 चा स्क्वेअर करायचा आहे तर त्याला रूट दिलं आणि स्क्वेअर केला. स्क्वेअर आणि रूट कॅन्सल काय उरलं 2. ठीक आहे. मग पहिला ब्रॅकेट म्हणजे झालं व्हेरिएबलचा x आणि कॉन्स्टंटचा a. सो अप्लाय द सुटेबल फॉर्म्युला इंटिग्रेशन 1/x² मायनस a². काय फॉर्म्युला I is equal to 1/4 तसंच आधीचं कॉन्स्टंट 1/2 a. 1/2 a. a ची व्हॅल्यू किती आहे √2 log mod of x minus a म्हणजे x minus 5/2 minus √2 upon x minus plus a √2 plus a. a च्या जागेवर a ची व्हॅल्यू आणि x च्या जागेवर ब्रॅकेट x minus a upon x plus. ठीक आहे. मग हे किती 1/4
4 into 2 8 root 2 log of. आता इथे 2 आहे म्हणून सबट्रॅक्शन करायची. 2 ने मल्टिप्लाय करणार किती येणार ट्वाइस -5 आणि 2 ने इकडे सुद्धा मल्टिप्लाय -2 रूट. कॅल्क्युलेशन कसे करायचे? सगळ्यांचा डिनॉमिनेटर 2 ने म्हणून 2 ने इकडे मल्टिप्लाय केलं, 2 ने इकडे मल्टिप्लाय केलं, सगळ्याचा डिनॉमिनेटर जातात 2. डिनॉमिनेटर मध्ये सेम आहे. ठीक आहे, 2 इकडे मल्टिप्लाय ट्वाइस x -5 प्लस 2 रूट 2 अपॉन 2 प्लस दोन्हीचा डिनॉमिनेटर 2 2 काय होईल कॅन्सल. दॅट इज युअर फायनल आन्सर 1 अपॉन 8 रूट 2 लॉग ऑफ मॉड ऑफ ट्वाइस x -5 2 रूट 2 अपॉन ट्वाइस x -5 प्लस 2 रूट 2 प्लस. शुड आई डू योर फायनल आन्सर? या पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व करते. ठीक है, सो पॉज द वीडियो टू नोट इट डाउन. Then next question, question number 4, integration 1 upon 5 minus 4x minus 3x bracket square. ठीक है, टाइप तोच आहे, फक्त ax square plus bx plus c नंतर इक्वेशन म्हणजे उलट दिले 5 minus 4x minus 3x square, पण टाइप तोच आहे. ठीक आहे, मग आपण तसंच ठेवणार, त्याला जसं स्टेप्स आहे तसंच फॉलो करणार. ठीक आहे, आता याच्यामध्ये थोडासा चेंज आहे, जे की क्वेश्चन सॉल्व करताना तुम्हाला कळेल. ठीक आहे, सगळ्यात पहिले i इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन 5 minus 4x minus 3x square dx. ठीक आहे, x ची स्टेप आधी असो का नंतर असो त्याच्यामध्ये काही फरक नाही पडणार. बट जर फर्स्ट स्टेप मेक द कोएफिशिएंट ऑफ x square is युनिटी. इथे 3 आहे, सो मला इथे 1 करायचं आहे, सो मला 3 कॉमन काढावं लागेल. सो 3 डिनॉमिनेटर मधला कॉमन इंटिग्रेशनच्या बाहेर निघतो 1 अपॉन 5 मधून 3 बाहेर गेले निघत नाही म्हणून 5/3 माइनस 4 मधून 3 बाहेर काढता येतात का कॉमन काढता येत नाही म्हणून तिथे तेवढी व्हॅल्यू काय dy x माइनस 3 बाहेर गेलं x स्क्वेअर dx. ठीक आहे, दॅट इज युअर फर्स्ट स्टेप, मेक द कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर इज युनिटी. ठीक आहे, देन व्हाट इज द नेक्स्ट स्टेप? add and subtract the square of half of x coefficient. म्हणजे किती 1/2 into 4/3 bracket square. So 4 that is 2 म्हणजे 2/3 चा स्क्वेअर प्लस करायचा आहे आणि काय करायचं आहे मायनस करायचं आहे. सेम ॲज इट इज i is equal to 1/3 इंटिग्रेशन 1 अपॉन कॉन्स्टंट 5/3 कॉन्स्टंट कसं. आता याचा स्क्वेअर हाफ ऑफ add and subtract the square of half of x coefficient किती आलंय 2/3 चा स्क्वेअर प्लस 2/3 चा स्क्वेअर माइनस एवढंच काय करायचं आहे माइनस काय करतो स्क्वेअर प्लस करतो माइनस करतो तसंच. ठीक आहे, माइनस 4/3x प्लस माइनस x स्क्वेअर dx. ठीक आहे, तसंच केलंय, फक्त इकडे प्लस केलं मायनस केलं, बाकीचं इक्वेशन तेच. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या थोडंसं याच्यामध्ये चेंज काय 1/3. आपण जे काही 3 इक्वेशन आहेत x स्क्वेअर x आणि कॉन्स्टंट इकडे फॉर्म्युला बनवतो आपण, एक तर a + b ब्रॅकेट स्क्वेअर किंवा a - b ब्रॅकेट स्क्वेअर. तुम्ही जर फॉर्म्युले बघितले a + b ब्रॅकेट स्क्वेअर आणि a - ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला, तर फक्त प्लस ट्वाइस ab आणि मायनस ट्वाइस ab मध्ये चेंज किंवा a स्क्वेअर आणि b स्क्वेअर हे दोन्ही सुद्धा प्लसच आहेत, ते कधी मायनस नसतात. a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर किंवा a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. a आणि b स्क्वेअरचे कोएफिशिएंट नेहमी कसे असतात प्लस, फक्त प्लस ते मायनस असतो ट्वाइस ab. ठीक आहे, पण इथे तिन्ही मायनस आहे. आता याला तुम्हाला काय करावं लागेल, हे दोन्ही मायनस आहे, हे मायनसचे प्लस करण्यासाठी तुम्हाला इथून मायनस कॉमन काढावं लागेल. इंटिग्रेशन 1 अपॉन एवढा चेंज करतो 5/3 प्लस या 2/3 चा स्क्वेअर करून घेतो 4/9. ठीक आहे, त्यातनं मायनस कॉमन काढतो ब्रॅकेट मध्ये 2/3 चा स्क्वेअर मायनस बाहेर गेला, हे मायनस बाहेर गेलं तर काय होईल प्लस 4/3x, हे मायनस बाहेर गेलं प्लस x स्क्वेअर dx. आधी इथं फॉर्म्युला असा नसतात मायनस a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab मायनस b स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे का नाही. म्हणून या तिन्ही मधून मला मायनस कॉमन काढावं लागेल, जेणेकरून आपल्याला a + b ब्रॅकेट स्क्वेअर किंवा a - b ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यामध्ये लिहिता आलं पाहिजे. एवढा एक चेंज आहे फक्त या क्वेश्चन मध्ये आणि आधीच्या क्वेश्चन्स मध्ये. ठीक आहे, मग काही 1/3 इंटिग्रेशन 1 अपॉन
ॲडिशन करायची. इथे 3 इथे 3 मल्टिप्लाय करावं लागेल. 3 इंटू किती आहे 15/9. 3 मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर अपॉन 4/9. ठीक आहे. माइनस ठीक आहे a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. a आणि झालं b. सो काय लिहिता a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर dx. ठीक आहे. मग काय आहे ना 1/3 इंटिग्रेशन 1 अपॉन दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे 15 प्लस दॅट इज 19 अपॉन 9 माइनस 2/3 प्लस x होल ब्रॅकेट स्क्वेअर dx. ठीक आहे. माइनस यासाठी कॉमन काढावं लागेल कारण a प्लस ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युलामध्ये a आणि b कोएफिशिएंट दोन्ही प्लस असतात. a चे साइन आणि b चे साइन प्लस असतात. ठीक आहे. सो काय 1/3 इंटिग्रेशन. आता याला स्क्वेअर पाहिजे. 19 एक्झॅक्ट कसं स्क्वेअर आहे माहिती आहे का? नाही. म्हणून 19 ला स्क्वेअर मध्ये कसं लिहिणार √9 आणि 9 कशाचा एक्झॅक्ट स्क्वेअर आहे 3 चा. म्हणून याला असं लिहिणार मी ब्रॅकेट स्क्वेअर. त्या कॉन्स्टंट स्क्वेअर लिहायचं. चेक करा हे स्क्वेअर आणि रूट कॅन्सल 9 3 चा स्क्वेअर 9. या पद्धतीने ॲडजस्टमेंट करून स्क्वेअर लिहायचं. माइनस 2 अपॉन 3 प्लस x होल ब्रॅकेट स्क्वेअर dx. कॉन्स्टंट म्हणजे a आणि व्हेरिएबलचा ब्रॅकेट म्हणजे x. सो अप्लाय द सुटेबल फॉर्म्युला. ठीक आहे. इंटिग्रेशन 1 अपॉन a स्क्वेअर माइनस x स्क्वेअर काय 1 अपॉन ट्वाइस log a प्लस x अपॉन a माइनस x प्लस. सो फॉर्म्युला यूज करणार 1 अपॉन ट्वाइस a म्हणजे √19 अपॉन 3 log a प्लस a म्हणजे किती 19/2 प्लस x म्हणजे 2/3 प्लस x. ठीक आहे. अपॉन a minus x 19/2 minus 2/3 plus x plus. ठीक आहे. आता हे 3 आणि 3 काय होणार कॅन्सल. 1 upon 2 19 log of ठीक आहे mod of 19/2 प्लस. ठीक आहे. आता हे आतमध्ये प्लस केलं तर 2/3 प्लस x अपॉन 19/2 हे माइनस आपल्याला देते माइनस 2/3 माइनस x. ठीक आहे. असे घेऊ शकता किंवा तुम्ही त्याला एक्सपेक्ट कॅल्क्युलेट करू शकता. इथे 2 इथे 3 डिनॉमिनेटर किती पाहिजे 6. मग इथे 2 ने मल्टिप्लाय इथं 3 ने मल्टिप्लाय इथे 2 ने मल्टिप्लाय आणि इथे 6 ने मल्टिप्लाय. म्हणजे डिनॉमिनेटर कसा होईल सेम. सो 1 अपॉन 2√90 log of mod of 3 ने मल्टिप्लाय केलं 3 into 2 6. इथे 2 ने मल्टिप्लाय केलं 6 आणि इथे डिनॉमिनेटर 6 पाहिजे म्हणून 6 ने मल्टिप्लाय. ठीक आहे. म्हणजे काय इथे 3√19 प्लस 2 into 2 4 प्लस 6x आणि डिनॉमिनेटर झाला 6 अपॉन सेम ॲज इट इज. फक्त काय असणार आहे साइन दे 3√19 माइनस 4 माइनस 6x अपॉन 6 प्लस ये 6 काय झालं कॅन्सल. ठीक आहे. एंड रिमेनिंग दैट विल बी योर आंसर. ठीक आहे. उरलेले जे काही स्टेप्स आहेत फक्त इथे 1 अपॉन 2√90 log of. ठीक आहे. इथपर्यंत केले तरी बरोबरच आहे काय अडचण नाही. 3√19 प्लस 4 प्लस 6x अपॉन 3√19 माइनस 4 माइनस 6x प्लस. सो दॅट इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही या टाइपचा क्वेश्चन कुठलाही असेल फक्त कॉन्स्टंट मध्ये फरक असेल 1 अपॉन कॉट इक्वेशन 1 अपॉन ax² प्लस bx प्लस फक्त a b c च्या व्हॅल्युबल असतील त्याच्यामुळे कॅल्क्युलेशनचा पार्ट बदलेल आणि लास्ट जो काही तुम्ही थर्ड स्टेप करताय फॉर्म्युला बदलेल. ठीक आहे. जो फॉर्म्युला असेल तो एक्झॅक्टली फॉर्म्युला यूज करून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन.